नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेजिस्टन्स म्हणजे काय शिकवलंय. त्यानंतर काय सगळं काही करंट आहे, व्होल्टेज आहे, पोटॅन्शियल डिफरन्स आहे, ईएमएफ आहे, ते सगळं शिकवलंय. आणि त्यानुसार आता तुमचा मी डाऊट क्लिअर करणार आहे. नेमकं काय काय म्हणजे काय, बरोबर? काय काय म्हणजे ते वेगळं विचार करू नका. म्हणजे व्होल्टेज म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, त्यानंतर करंट म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टीचं काय तुम्हाला संभ्रम आहे किंवा थोडंसं डाऊट आहे, ते डाऊट मी क्लिअर करणार आहे आपल्या गावरान भाषेमध्ये. मग गावरान भाषेमध्ये बघा कसं करणार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या गावाच्या आसपास कुठेतरी डॅम असतो, म्हणजे तळ असते का नाही, डॅम असतो का नाही. हा, ते डॅम तुम्हाला माहिती असतंय, त्याच्या समोर नाला असतो, नदी असते, ते तुम्हाला माहिती असते, बरोबर? मग त्या हिशोबाने तसाच करंट आहे. जसं पाण्याचा सोर्स आहे तसंच करंटचा सोर्स आहे. जर पाणी तुम्हाला कशा प्रकारे समजतंय, कारण गावरान भाषेमध्ये सांगितलं गेलं तर लवकर समजतंय, मग तसंच मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता हे डॅम आहे. सर डॅम आहे, हे वॉटर दिसतंय, स्टोन दिसतंय, रिव्हर दिसतंय, म्हणजे काय आम्हाला काहीच कळलं नाही. आता तुम्ही काय इलेक्ट्रिकल शिकत काय सिव्हिल शिकायलात काय? असं होऊ नये. मग याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, डॅम म्हणजे काय. आता ही डॅम आहे. डॅम याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, नाही पोटेन्शियल डिफरन्स नाही, ईएमएफ. ते काय आहे, ईएमएफ. ते काय आहे, ईएमएफ आहे. त्यानंतर जिथं तुमचा वॉटर दिसतोय त्या ठिकाणी काय आहे, तुमचा करंट. काय आहे, करंट. आणि ज्या ठिकाणी तुमचा स्टोन दिसतोय, काय स्टोन, स्टोन म्हणजे दगड, काय दगड, हा ते दगड स्टोन. आणि स्टोन ज्या ठिकाणी आहे तिथे काय झाला, तुमचा रेजिस्टन्स झाला. आता बघा, रेजिस्टन्स झाला. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी रिव्हर दिसते त्या ठिकाणी काय, रिव्हर दिसते, मग त्या रिव्हरला म्हणायचं तुमचा कंडक्टर. काय, कंडक्टर. ठीक आहे. आणि त्यानंतर सर व्होल्टेज दिसतच नाही हो, तुम्ही सांगतो म्हटलं पण व्होल्टेज दिसत नाही. आता बघ व्होल्टेज कसं दिसते. आता जे काही याचा प्रेशर आहे, कशाचा, वॉटर प्रेशर. या नदीतून जाणार काय आहे, तुमचा वॉटर काय प्रेशर. वॉटर प्रेशर आहे तुमचं. मग ज्या ठिकाणी वॉटर प्रेशर आहे, कितीच्या स्पीडने, म्हणजे फुल स्पीडने पाणी जर जात असेल तर त्याला काय म्हणायचंय, प्रेशर म्हणायचं आहे. आणि त्या प्रेशरलाच म्हणायचं आपल्याला व्होल्टेज. त्यालाच काय म्हणायचं, व्होल्टेज. ओके, समजलं. मग बघा, आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. जर ह्या डॅम मध्ये पाणीच नसेल तर ह्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे का, त्या नदीमध्ये पाणी येणार का? येणारच नाही. जर डॅम मध्ये पाणी असेल तरच नदीतून पाणी जाणार आहे, आणि तर जाणार आहे का नाही. तसंच जर फुल पाणी असेल तर फुल प्रेशरनं जाणार आहे, आणि कमी पाणी असेल तर कमी प्रेशरनं जाणार आहे. ओके, समजलं. हा बघा, हे डॅम आहे. डॅम म्हणजेच काय, ईएमएफ आहे. ईएमएफ कशामध्ये असतो, बॅटरीमध्ये असते. व ज्या ज्या ठिकाणी बॅटरी आहे, काय ज्या ज्या ठिकाणी बॅटरी आहे त्या त्या ठिकाणी काय आहे, डॅम आहे म्हणून समजा. जर बॅटरीमध्ये फुल व्होल्टेज असेल तर फुल व्होल्टेजने काय जाणार आहे, प्रेशरने जाणार आहे हे जे वॉटर आहे ते. आणि यामध्ये जर चार्जिंग नसेल तर डेड असेल तर येणार आहे का, येणारच नाही. यासाठी डॅम लावावं लागेल. जसं तळ आहे तसं बॅटरी आहे. ओके. आणि त्यानंतर बघा, जसं वॉटर आहे, वॉटर ना जे काही वॉटर जात आहे, तसंच बॅटरीतले जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस कंडक्टर मधून ज्यावेळेस फ्लो होतं त्यावेळेस काय होत असतो, व्होल्टेज आपला काय चांगल्या प्रकारे फ्लो होत असतं, करंट फ्लो होते. आणि जिथं करंट फ्लो झाले तिथं बल्ब लागत असते. व्हेन करंट इज फ्लो देन बल्ब इज ग्लो. मग बघा, जसं तुमचं काय झालं, इथून वॉटर निघालंय नदीतून, म्हणजे जसं वॉटर निघालंय तसं बॅटरीतून चार्जेस निघतात, कुठून निगेटिव्ह पॉईंट पासून पॉझिटिव्ह पॉईंट कडे जात असतात. तसंच ज्यावेळेस निगेटिव्ह पॉईंट कडून पॉझिटिव्ह पॉईंट कडे चार्जेस जातात तसं करंट फ्लो होत असते. ते काय कितीच्या स्पीडने जातं त्याला काय म्हणायचं, आपल्याला व्होल्टेज म्हणायचं आहे. मग हे व्होल्टेज पाणी नदीत पडतो, नदीत पडल्याच्या नंतर नदीतून पाणी व्हायला लागतं म्हणजे प्रेशर, कितीच्या प्रेशरनं व्हायला लागतंय. तसंच जे काही कंडक्टर मधून व्होल्टेज जाणार आहे म्हणजे चार्जेस जाणार आहेत, मग ते कितीच्या स्पीडने जातात त्याला काय म्हणायचं, आपल्याला व्होल्टेज. बरोबर, किती स्पीडने जाते त्याला काय म्हणायचं, व्होल्टेज. मग त्यानंतर आता वॉटर म्हणजे काय समजलं ना तुम्हाला, पाणी. मग पाणी म्हणजेच काय, करंट आहे. मग किती अमाऊंट मध्ये पाणी गेलाय, किती अमाऊंट मध्ये, 1000 लिटर, 2000 लिटर, 10,000 लिटर, 20,000 लिटर जसं पाणी जातोय तसंच काय करंट. मग ह्या डॅम मधून जसं पाणी गेलंय तसं या बॅटरी मधून किती अमाऊंट मध्ये चार्ज फ्लो झाले त्याला काय म्हणायचंय, करंट. त्याला काय म्हणायचंय, करंट. म्हणजे करंटची डेफिनेशन माहिती आहे ना तुम्हाला, द अमाऊंट ऑफ चार्जेस फ्लोज इन अ कंडक्टर इज कॉल्ड एज अ करंट. म्हणजेच काय, जेवढे काही चार्जेस जातात त्या कंडक्टर मधून त्याला काय म्हटलं आपण, त्याला काय म्हटलं, करंट म्हणलंय. तसंच या डॅम मधून जेवढं पाणी जाते त्याला काय म्हटलं, वॉटर. तसंच बॅटरी मधून जेवढे चार्जेस जातात त्याला म्हणायचं करंट. सर करंटही समजलं, ईएमएफही समजलं, प्रेशरही समजलं, म्हणजे व्होल्टेजही समजलं. सर आता थोडंसं रेजिस्टन्स सांगा की. आता बघा रेजिस्टन्स, आता नदी आहे ना, त्या नदीमध्ये
दगड असतात, धोंडे असतात, माती असते, खोड काहीतरी पडलेले असतात, बरोबर आहे. म्हणजे ते पाण्याला अडवण्यासाठी असतात ना, मोठे मोठे दगड असतात. मग ते दगड काय केलं जात असतं, ते वॉटरला काय केलं जात असतं, अडवलं जात असतं. आणि ते जर अडवलं की ते पाणी त्याला ऐकतो का, ऐकत नाही, मग ते त्याच्या बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. मग बघ, जसं हे पाणी आहे, या पाण्याला हा दगड अडवते तरी ते पाणी ह्या दगडला क्रॉस करून जातोय. तसंच आहे रेजिस्टन्स सुद्धा ह्या करंटला अडवण्याचा प्रयत्न करतो. ह्या कंडक्टर मधून जाण्यासाठी काय असतात, या कंडक्टर मधून करंट जात असतो आणि त्याला अडवण्यासाठी काहीतरी दगड असतात. तसं रेजिस्टन्स असतो, पण ते रेजिस्टन्स ह्या पाण्याला अडवतो का नाही दगड, तसं त्या कंडक्टर मधले जे काही चार्जेस आहेत त्याला अडवतो कोण, रेजिस्टन्स. मग हे रेजिस्टन्सला अडवतोय तर ते ऐकत आहे का, ऐकत नाही. जास्त जर प्रेशर असेल तर त्या रेजिस्टन्सला घेऊन जाते. मग इथं जर प्रेशर जास्त असेल तर चांगलं आहे ना, आणि प्रेशर जर कमी असेल तर काय फायदा, काही फायदा नाही. मग ते जास्त प्रेशर असेल तर काय, या रेजिस्टन्सला ऐकत नाही आणि जे चार्जेस निघून जातात, म्हणजे करंट निघून जाते. सर रेजिस्टन्स हे समजलं. रेजिस्टन्स काय, करंटला अडवतोय आणि दगड काय करतात, पाण्याला अडवतोय. म्हणजे पाणी म्हणजे करंट आणि दगड म्हणजे कोण, रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स हे समजलं तुम्हाला, पाणीही समजलं, करंटही समजलं. सर आता नदी म्हणजे काय बघा. आता नदी म्हणजे काय, आता नदी आहे, नदी म्हणजेच काय, पाण्याला जाण्यासाठी एक रस्ता केलेला आहे, त्याला काय म्हणायचं आहे, नदी. मग तसंच करंटला जाण्यासाठी एक रस्ता पाहिजे का नाही. आणि जर त्याला रस्ता नसेल तर जाणार आहे का, जाणारच नाही. जर पाण्याला जाण्यासाठी रस्ता नसेल तर जाणार आहे का, जाणारच नाही. त्यासाठी आपल्याला करंटला फ्लो करण्यासाठी एक कंडक्टर लागत असतो, चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. जर तुम्ही कॉपर आणि अल्युमिनियमचा जर वापरला तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी असतो, आणि रेजिस्टन्स जर कमी असेल तर जास्त करंट फ्लो होतो आणि त्या ठिकाणी ड्रॉप हा कमी होत असतो, व्होल्टेजही जास्त फ्लो होतो. मग यासाठी आपल्याला एक कंडक्टर लागत असतो. तसंच नदीला, जी नदी आहे ती पाण्याला फ्लो करून घेण्यासाठी, म्हणजे पाण्याला वाहून नेण्यासाठी नदीचा स्रोत वापरलेला आहे. तसंच करंटला फ्लो करण्यासाठी आपल्याला काय, कंडक्टर पाहिजे. जिथं जिथं कंडक्टर तिथं तिथं काय होत असते, करंट फ्लो होत असते, आणि जिथं जिथं नदी तिथं पाणी फ्लो होत असते. अशी होती आपली स्टोरी. मग ह्या स्टोरीमध्ये मला तर वाटत नाही की तुम्हाला काही डाऊट असेल. बॅटरी आला, ईएमएफ आला, त्याच्यानंतर रेजिस्टन्स आला, व्होल्टेज आला, करंट आला आणि कंडक्टरही सुद्धा आला. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या पार झाल्या असतील किंवा तुमच्या माइंड मध्ये चांगल्या प्रकारे बसले असतील, एवढं तर असं मला वाटतंय. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा आणि कमेंट मध्ये विचारा, जेणेकरून मला अजून त्याच्यावरती काय करता येईल, व्हिडिओ बनवता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.